नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नर्सिंग नोट्समध्ये आपले स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये प्रश्न 5वा शेवटचा प्रश्न बघणार आहोत. सो राधा 25 वर्ष वयाची प्रथम प्रसवा असून 32 आठवड्याच्या गरोदर आहेत. तर प्रसूतीपूर्व कक्षात प्रिएक्लॅम्पिया रोग निदान म्हणून दाखल केले. तर खालील प्रश्नाची उत्तरे लिहा. तर प्रश्न पहिला हा प्रिएक्लॅम्पियाची व्याख्या, प्रिएक्लॅम्पियाची चिन्हे व लक्षणे कोणती, आणि सो राधाची प्रसूतीच्या काळात तुम्ही कोणती काळजी घ्याल, आणि प्रिएक्लॅम्पियाचे धोके कोणते, आणि मातेला रुग्णालयातून घरी जाताना कोणते आरोग्य शिक्षण द्याल ते लिहा. तर चला बघूया प्रश्नांची उत्तरे. आहे प्रिएक्लॅम्पियाची व्याख्या बघूया. गरोदरपणाच्या 20 आठवड्यानंतर मातेचा रक्तदाब 140 किंवा 90 पेक्षा जास्त वाढल्यास लघवीमधून अल्ब्युमिन हा पांढरा द्रव पदार्थ बाहेर पडतो व अंगावर विशेषतः पायावर सूज येते, त्यास प्रिएक्लॅम्पिया असे म्हणतात. विचारले आहे चिन्हे आणि लक्षणे. प्रिएक्लॅम्पियाची चिन्हे आणि लक्षणे. पहिला आहे रक्तदाब वाढलेला असतो. 140-90 mmHg ते 160-90 mmHg रक्तदाब वाढलेला असतो. दुसरा आहे सूज. प्रिएक्लॅम्पियामध्ये चेहऱ्यावर, पायावरती, विशेषतः डोळ्याच्या खाली आणि घेट्यावर सूज येत असते. या ठिकाणी बोट दाबले असता खड्डा पडतो, त्यास पिंटिंग एडिमा असे म्हणतात. तिसरे आहे अल्ब्युमिन. लघवीमधून अल्ब्युमिन जात असते व लघवीच्या स्पेसिफिक ग्रॅव्हिटी वाढलेली असते. चौथा आहे इतर लक्षणे. रक्तदाब व शरीरावरील सूज वाढल्यामुळे दिसणारी लक्षणे पुढीलप्रमाणे: थकवा, बद्धकोष्ठता, माता घाबरलेली असते, जास्त काळ अंथरुणावर पडून राहिल्यामुळे बेडसोरची लक्षणे दिसून येतात. काळजी किंवा शुश्रूषा कशी केली जाईल, काळजी कशी घेतली जाईल. तर मातेस प्रथम पूर्ण विश्रांती द्यावी. प्रत्येक तासाला TPR व BP पाहून नोंद ठेवावी. दर 2 तासांनी गर्भहृदय ध्वनी ऐकून नोंद करावी व काही अस्वाभाविकता असल्यास त्वरित तज्ज्ञांना कळवावे. विपरीत परिणाम अथवा धोकादायक लक्षणासाठी निरीक्षण करावे. उदाहरणार्थ सुजेचे निरीक्षण, डोळ्यातील भावल्याचे निरीक्षण, इनटेक आउटपुट तसेच लघवीचे वास व रंगासाठी निरीक्षण करावे. चौथा आहे दैनंदिन परिचर्या व्यवस्थितरित्या करावी. त्यामध्ये मातेस दररोज माउथवॉश, स्पंज बाथ, बॅक केअर द्यावी. दर 2 तासांनी मातेस स्थिती बदलावी व बेडसोर होऊ नये म्हणून सर्व प्रेशर पॉईंट्सना स्पिरिट व पावडरच्या साहाय्याने हलक्या हाताने मसाज द्यावा. लघवी व शौचास साफ होत आहे की नाही ते पाहावे. तसेच मातेस बद्धकोष्ठता असल्यास सौम्यरेचक द्यावे. 7वा पॉईंट आहे मातेस दिलेल्या औषधाचा केलेला परिचर्या कितपत परिणाम झालेला आहे हे पाहावे. तसेच आणखी योग्य परिणाम होण्यासाठी पुढील परिचर्या जास्तीत जास्त चांगली कशी करता येईल याबद्दल नियोजन करावे. अशा प्रकारे काळजी घेतली जावी. आता प्रश्न आहे प्रिएक्लॅम्पियामुळे होणारे धोके किंवा त्याचे विपरीत परिणाम कोणते होतात. गरोदरपणातील होणारे विपरीत परिणाम: प्रसूतीपूर्व रक्तस्राव, APH, एक्लॅम्पिया, ॲनिमिया, अकालीन प्रसूती, अंधत्व. त्यानंतर आहे प्रसूतीमध्ये होणारे विपरीत परिणाम: सगर्भापरस्मार स्थिती म्हणजे एक्लॅम्पिया, शॉक, रक्तस्राव, मृत्यू, डेथ. त्यानंतर आहे प्रसूतीनंतर या अवस्थेत होणारे विपरीत परिणाम: शॉक, एक्लॅम्पिया, सुतिकावस्थेतील संसर्ग, प्रसूतीनंतर होणारा मानसिक आजार, नंतर मृत्यू. त्यानंतर आहे गर्भावर होणारे विपरीत परिणाम: गर्भाशय, गर्भाची वाढ खुंटते, गर्भाशयात गर्भाचा मृत्यू होणे, अपूर्ण काळ नवजात बालकाचा जन्म आणि श्वासविरोध हे त्याचे धोके होऊ शकतात. प्रश्न आहे आरोग्य शिक्षण काय द्याल किंवा उपचार कोणते करायला असं आलं तरी हेच उत्तर लिहायचं आहे. थोडंसं उत्तर बदलून लिहायचं आहे. तर इथं विचारलं आरोग्य शिक्षण काय द्याल, तर डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळेवर घेण्यास सांगावे. त्यानंतर आहे माते जड ओझे उचलू नये म्हणून सांगणे. तसेच ठरलेल्या वेळेप्रमाणे क्लिनिकला हजर राहण्यास सांगावे व माता जर क्लिनिकला आली नाही तर त्वरित तिचे घर भेट देऊन तपासणी करावी. प्रत्येक भेटीदरम्यान रक्तदाब, वजन, लघवी तपासणी करण्यास सांगावे. तसेच मागील रिपोर्ट आणि सध्याचे रिपोर्ट याचा तुलनात्मक अभ्यास करून निष्कर्ष काढावा आणि औषध उपचार करावे. आणि पुरेपूर विश्रांती घेण्यास सांगावी. त्याचप्रमाणे पौष्टिक आहार घेण्यास सांगावा. असं
2-3 पॉईंट तुम्ही स्वतःहून ठेवू शकता ह्याच्यामध्ये, आरोग्य सल्ला शिक्षणमध्ये. तर प्रश्नपत्रिकाची कंप्लीट झालेली आहे, सर्व प्रश्न संपलेले आहेत. नेक्स्ट प्रश्नपत्रिका मी लवकरात लवकर तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.